नाशिक विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आज भाजपच्या कार्यालयाला भेट दिली। यावेळेला त्यांनी पक्षामधील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। भाजप हा माझा पक्ष आहे आणि हे माझंच कार्यालय आहे। शहराध्यक्ष तसंच इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मी इथे आलो होतो असं हिरेंनी सांगितलं। निवडणुकीमधून माघार घेणार असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावलेलं आहे। मी कुठलीही माघार घेतलेली नाही, माझा विजय निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच मला माघार घ्यावी यासाठी मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पक्षामधल्या इतर कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी कुठलीही सूचना दिलेली नाही असा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे। तर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत आणि प्रसाद हिरे हे भाजप कार्यालयाला त्यांनी आज भेट दिलेली आहे। भाजप हा माझा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय। बंडखोर प्रसाद हिरे हे आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत आणि माझा विजय निश्चितपणे होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आज भाजपच्या या कार्यालयामध्ये येऊन शहराध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांची देखील ते भेट घेणार आहेत। प्रसाद हिरे हे निवडणुकीमधून माघार घेतील अशा चर्चा केल्या जात होत्या, मात्र या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या। माझा पक्ष आहे, माझं कार्यालय इथे यायचा मला पूर्ण अधिकार आहे। मी भारतीय जनता पक्षातच आहे आणि कायम भारतीय जनता पक्षातच राहीन। पण मग महायुती झालेली आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांना तिकीट देण्यात आलंय। मला माहित नाही, हा शिवसेनेचा उमेदवार आहे असं मी समजतो। माझी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराविरुद्ध बंडखोरी नाही। माझी बंडखोरी विचाराच्या विरुद्ध आहे। माझी ज्या असंस्कृतपणाने हे इलेक्शन हँडल केलं जाते त्याविरुद्ध बंडखोरी आहे। पण दोन्ही भावांपैकी कुठल्या भावाची परवानगी घेतली होती? गिरीश भाऊंची परवानगी। फॉर्म भरायला त्यांनी काय सांगितलं होतं? फॉर्म भरून ठेवा म्हटलं। आपला जागा सुटेल असं वाटत नाही, पण आमचा प्रयत्न चालू आहे। शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांनी लढाई केली हे मात्र खरं। पण आता जागा सुटली नाहीये, जसं फॉर्म भरायला सांगितलं तसं माघारीला पण सांगितलं ना तुम्हाला? नाही, माझं त्यांच्याशी त्या काही बोलणं झालं नाही, त्या खरंच नाही बोलणं झालं। भाऊ बिझी होते, देवाभाऊ पण बिझी होते, दोघांना कदाचित शक्य झालं नसेल। गिरीश भाऊ डायरेक्ट मुंबईहून जळगावला गेले तेव्हा मला आदल्या दिवशी माझ्याशी बोलले की मी नाशिकला येतो, आपण चर्चा करू। पण ते नाशिकला येऊ शकले नाहीत त्या दिवशी आणि जळगावच्या माघारीसाठी गेले। तेव्हा माझी त्यांची प्रत्यक्ष भेट नाही, फोनवर चर्चा सुद्धा नाही साहेब। तुम्ही माघार घ्यावा असं गिरीश महाजन तुम्हाला एकदाही सांगितलं नाही? मी गिरीश महाजन माझी भेटच नाही तर काय करणार? फोनवर पण चर्चा नाही? फोनवर पण नाही साहेब, फोनवर पण नाही। ही वॉज टू बिझी विथ हिज ओन डिस्ट्रिक्ट प्रॉब्लेम। पण मग मी म्हटले गिरीश महाजन सांगतील ते मी ऐकणार, त्यांनी जर तुम्हाला सांगितलं माघार घेतात? मला माझ्या पक्षश्रेष्ठींनी काहीही सांगितलं तर मी करेल।